जेव्हा बॅटिंगला मालवडी टीम येईल तेव्हा दोन बॉल मात्र कमी घे. फक्त पहिल्या सर्कलचे षटक जे असेल त्यातले चारच चेंडू मात्र फेकले जातील. उमेश आला तो का तिकडं? ज्ञानेश्वर कुठे? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कणबोली. चला पंच स्पीड घ्या. आधीच उशीर झालाय आणि फायनलचा दिवस आहे. बारावा खेळाडू दोन्ही टीमचे. भरत, नाव काय फलंदाजचं? अविनाश नाश्टाकला मंगेश. अविनाश आणि मंगेश अशी जोडी पाहतोय. ओपनिंग जोडी आपण. फुलटॉस चेंडू पहिलाच आणि चौकार. थोडंसं पंबळ पाहायला मिळालं. क्षेत्रक्षला वाटलं की ह्या साईडला चेंडू, परत चेंडूने मात्र वळण घेतलं वेगळे साईडला आणि इथे चौकार मिळतोय. चौकारने श्री गणेशा होतोय. कसला? नोचा हाईट. नो बॉल आहे. 5 धावा या बोनसच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत. एक धाव ना पंच? एक धाव कंप्लीट होते. धापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र बिनबाद 6. एक चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर असा की बोनस जेव्हा नो मिळाला आणि तो चौकार, ते 5 धावा आणि एक 6 धावा मात्र धापलकावरती लागल्यात. इथं थोडेसे नक्कीच यष्टीरक्षक थोडंसं मात्र चुकी करतोय, परंतु इथं हा चेंडू निर्धाव जातोय. स्लिप पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र चांगले क्षेत्ररक्षण करीत आहेत. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर आहे. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. हे कुठेतरी मात्र तो नो पहिला फेकी केला होता, त्याची मात्र कुठेतरी भरपाई आता भरून काढतोय हा मात्र गोलंदाज योगेश. चांगली लेन आणि लाईन आता मात्र सापडली गोलंदाजाला.
फुलटॉस चेंडू तिथं गॅप परंतु क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, एक धाव मात्र कंप्लीट केली गेले. एका धावरती समाधान मानावं लागतंय. धावफलक जाऊन पोहोचले एका धावच्या मदतीनं. 7 बिनबाद 7 अशी धावसंख्या पाहतोय. पहिलं पारपीट षटक प्रगतीपथावर चालू आहे. षटकातले काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कृती पाहतोय आपण मालवाडी संघातील प्रथम गोलंदाजी करत असताना योगेशला. पुन्हा फुलटॉस चेंडू इथं जेल पकडो कॅच और जितो मॅच. नक्कीच बाद आहे. अविनाश यांच्या पारीचा अंत होतोय. गार्ड कंपल्सरी वापरायचा आहे फलंदाजांनी, अन्यथा पॅनलिस्ट केले जाईल. भिंगार टीम आणि आडूची टीम आपण आले असतील तर आपली उपस्थिती ते नोंदवून घ्यायची आहे. आपली एंट्री फी अगोदर जमा करायचे. भिंगार ओके, भिंगार टीम आलेली आहे. आडोशी आडोशी टीम सुद्धा आलेली आहे. नक्कीच दोन्ही संघ मात्र वेळेवर उपस्थित आहेत. कुठेतरी मालवाडी टीमने थोडासा उशीर केला, त्याची पॅनल्टी त्यांना लागलेली आहे. हा सामना आतापर्यंत तिसरा चालू झाला असता, दुसरा सामना सुद्धा संपुष्टात आला असता आतापर्यंत. मी प्रत्येक संघाला 4 दिवसापासून विनंती करतो की वेळेचा भान द्यावा, वेळेला महत्त्व द्या. वेनगाव टीम सुद्धा इथं हजर आहे. बारबे टीमला कॉल करायचा आयोजक आणि त्या संघ आहेत. हा मात्र उत्तुंग असा षटकार कोणी मारला? आदित्यच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. फुलटॉस चेंडूची फेकी केली. शेवटचा चेंडू मला तर वाटतं होता. धावा किती? 13 धावा या षटकाराच्या मदतीने. त्यानंतर एक पहिला चेंडू नो फेकला होता, त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी हाताळली होती, फक्त शेवटच्या चेंडूवरती फटका खाल्लाय आणि ह्या षटकाराच्या मदतीने 13 धावा धापलकावरती आल्यात त्या मात्र सावरे टीमसाठी. अजय गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. चला वेळ घेऊ नका पंच, आपण जास्त वेळ घेऊ नका. उशीर झालाय पहिलाच आणि फायनलचा दिवस आहे. 5 मिनिटं द्या प्रत्येक गोलंदाजाला. 5 मिनिटांमध्ये हे षटक संपुष्टात येणं गरजेचं असेल. प्रतिबंधक जे षटक होतं, जे पॉवर प्लेचं षटक होतं, ते मात्र त्या संपुष्टात आले. पाहतोय आपण आता जे शर्कर याच्या बाहेर 2 होते, आता मात्र 5 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती अजय. प्रत्येक टीमला 2 रिवो आहेत, त्यानंतर रिवो पंच घेतील. एकच धाव घेतली, धावफलकावरती धावा लागल्यात. हा चेंडू चांगला ऑफ लाईनला चेंडू ठेवलेला होता. गोलंदाजाने अतिशय चांगला चेंडू होता. काही म्हणजे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत झाला नाही. अविनाश आदित्य ना, आदित्य स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण. सपलला वाईट नाहीये, इथे पूर्णपणे सफल खेळतोय फलंदाज, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय गोलंदाज. जाणतोय की फलंदाज सफल आहे. निर्धाव चेंडू सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय अजय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. पुन्हा ऑफसाईडला टोलला चेंडू, त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन. इथं मात्र धोक्याची घंटा झाली असती, परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. धापलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचल्यात. 15.
तर मात्र निर्धार चेंडूची सांगता होती. क्षेत्ररक्षण चांगलं मॅच झालंय. शेवटचा चेंडू प्रतिपथावर शिल्लक आहे. 13 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या माहिती आहे मला. आणि ह्या षटकामध्ये फक्त 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. ह्या मात्र अजय ह्या गोलंदाजांनी एकूण धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 15. आणि हा मोठा फटका. शेवटच्या चेंडूवरती फटका खातात ते गोलंदाज. अजयने सुद्धा शेवटच्या चेंडूवरती फटका खालाय. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 21 अंकावरती. धावसंख्येला आकार आलाय. 10ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय. 10 ते 11 ते मात्र सावरली टीम. चला चेंडू घ्यायचा हॉलेंडर. चला दुसरा चेंडू द्या, नसेल तर जुना चेंडू द्यायचा आहे. आयोजक रमेश इलम. आला आला मॅच बॉल आलाय. पहिला जो अजय होता गोलंदाज तो अजय वाघमारे. आताचा अजय पवार आहे. पाहूया अजय तिसरी गोलंदाजी घेऊन आलाय. अजय पवार. फुलटॉस चेंडू होता आणि काय केलं इथे. फुलटॉस चेंडू होता. याला मात्र नक्कीच झेल टिपणं गरजेचं होतं. एकच धाव कंप्लीट झाले. आता मात्र ओपनिंग फलंदाजला स्ट्राईक मंगेश. स्कोर 22 झालाय. हा चेंडू चांगला आहे. निर्धार चेंडूची सांगता होते. उगाच टाइमपास करू नका मालवाडी टीम. आपण अगोदरच उशिरा केलाय. चला आयोजक विक्की आपण टॉच इन करून घ्या आडुशी आणि भिंगार यांच्यामध्ये. आणि त्या त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. मंगेश यांच्या पारीचा अंत होतोय. चला नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये रवाना व्हायचंय. सेंटर पॅड लावून जायचं मैदानामध्ये. नेक्स्ट फलंदाजाने सेंटर पॅड लावून ठेवायचा आहे. गार्डला नाही लावला तर तुम्हाला पॅनल्स केले जाईल. या षटकातील शेवटचे 3 चेंडू प्रगतीपथात शिल्लक आहेत. धावसंख्या पाहता आपण धावफलकावरती स्कोरर 22. फक्त एक धाव खर्च केले अजय ह्या गोलंदाजाने. चांगले चेंडू गोलंदाजी हाताळले. 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केले. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. चला टॉच इन करून घ्यायचं आहे आडोरीची टीम आणि भिंगार यांच्यामध्ये. विक्की इथं उंची जास्त आणि लांबी कमी, परंतु वन बाउन्स इथं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एका धावती समाधान मानावं लागेल. चला टॉस बॉक्स जरा खाली करा. खुर्च्यांवरती बसा. करून पाठव. स्कॅनर पाठव. हा उत्तुंग षटकार. आदित्य ना कोण. आदित्यच्या बॅटवरून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. आणि तिकडे हॉलेंडर जायचंय.
चला तुम्ही या, क्षेत्ररक्षक या तुम्ही. चला दोना चेंडू द्या, चेंडू द्या. 29 धावा हे षटकाराच्या मदतीनं. शॉर्ट पिच चेंडू होता. प्रत्येक षटकामध्ये एक षटकार आलेला आहे. जुना चेंडूची फेकी करा. बघा इथे समोर तो आहे. चला एंट्री फी जमा करा. भिंगार टीम एंट्री फी जमा करतो. आडोशी टीम आपली एंट्री येऊन द्या. पुन्हा फटका चांगला आहे. फुल टॉच चेंडू. ज्या खेळाडूमुळे आपण पॅनल्टी घेतली त्याच खेळाडूने मात्र इथं 2 षटकार काढलेत. या षटकाराच्या मदतीने 35 धावा धापलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 संपुटात आले. 35 धावा. चला लवकर चौथं षटक कोण घेऊन येणार? आकाश येतोय चौथं षटक घेऊन. चला आता शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश. आणि आकाशला पहिलाच दे धक्का आणि मार छक्का. उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. लेग साईडला दिशेला मात्र हा फुल टॉच चेंडू होता. एक्केचाळीस धावा. अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल गोलंदाजांना. आणि आता मात्र उंची जास्त लांबी कमी. इथं मात्र झेल आहे पाहूया. आणि क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये इथे मात्र. कोण बाद झाला? बाद कोण झालाय? मच्छिंद्र यांच्या बारीचा अंत होतोय. नेक्स्ट फलंदाज काय ना, गणेश. गणेश जातोय मैदानामध्ये. गणेश जातोय 5व्या क्रमांकावरती. ते षटकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवतोय. हा सुद्धा षटकार होता परंतु उंची जास्त झाली इथे. आणि हा चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीये. आधी त्याला मात्र इतर आता स्ट्राईक मिळते. त्यांनी 2 षटकार खेचलेत. धावसंख्येला आकार आणलाय. लेफ्ट हँड फलंदाज आहे. जबरदस्त फलंदाज. यानंतर आडोशी बनाम भिंगार. तर आडोशी टीमचे काही खेळाडू आलेत. त्यांनी मात्र कॉल करायचा. आपले मागे राहिलेत खेळाडू त्यांना. आणि त्या 2 बॉलची पॅनल्टी फिक्स आहे. आणि तर त्रिफळा. लय उशीर झालाय परंतु चांगली गोलंदाजी आता सुरुवात करतोय आकाश. 41 ना धावा फक्त. 42 धावा धापलकावरती आहेत. अजूनही काही धावा एवढ्या नाही आहेत परंतु हे येणारे
चेंडू मात्र आपल्याला व्यवस्थित फेकावं लागते, अचूक टेप्यावरती मारा करावा लागेल. पाहिले गेले तर आता नवदीत फलंदाज जातोय मैदानामध्ये, त्याचा फायदा मात्र पुरेपूर घेता येईल गोलंदाजाला. जर्सी नंबर 45चं टी शर्ट परिधान करून फलंदाजचं नाव काय? रणजित. किती धावा पंच? आडशी टीम आपण टॉस जिंकला, निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण की फलंदाजी, स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एंट्री फी जमा करायचं अगोदर. चव्वेचाळीस ना 44 धावा धापालकावरती. फक्त 3 धावा खर्च केल्यात. आकाश नाही, किती जास्त ना रे, पहिला षटकार खालाय ना, त्यानंतर 9 दिल्यात. फक्त 9 धावा खर्च केल्यात. चांगली सुरेख गोलंदाजी पाहिली आपण. 45 धावांची गरज आहे. येणारे 22 बॉलमध्ये, येणारे 22 बॉल आणि 45 धावांची गरज. 2 बॉलची पॅनल्टी आहे. सुरुवातीचे पॉवर प्लेच्या षटकामधील 2 बॉल कमी केले जातील, ते मात्र मालवाडी टीमसाठी. म्हणून आपण वेळेला महत्त्व द्या. अजय,
चला चार चेंडूचा खेळ असेल पॉवर प्लेचा. 2 बॉल पॅनल्टी घेऊन मैदानामध्ये मालवाडी टीम संघ उतरलेला आहे. फलंदाज असेल स्ट्रायकर फलंदाज अजय. नॉन स्ट्राईकला योगेश का बारक्या. बारक्या. पहिल्याच चेंडूवरती घाणाघाते पहार. षटकाराने स्वागत केलंय अजय या फलंदाज आणि गोलंदाजाचं. चला हॉलेंडर तो चेंडू घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती कोण आहे. गोलंदाज आदित्य. चला चेंडू गेला असेल तर चेंडू द्या. भेटला भेटला. चला मॅच बॉल भेटलाय. हा चेंडू आणि काय केलं इथं. वाघाला जीवदान दिलं या क्षेत्ररक्षकाने. हा झेल तुम्हाला कुठपर्यंत महाग पडेल. येणाऱ्या काळामध्ये त्याचं मोबदला भरावा लागेल आणि ते जाणवेल सुद्धा. इथं पाहतोय आपण स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका. त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. धाव फलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 7-8. इतर षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. 8 धाबा धापलकावरती लागल्यात. तर मात्र निर्धाचनची सुरुवात होते. मंगेश गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरा घेऊन जातोय आपल्या संघासाठी. तर मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणं चेंडू होता. पंचांनी स्कोर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 9 या अंकावरती. 9 धावा पाहतोय आपण धापलकावर.
तर थोडस, परंतु एक धाव कंप्लीट. आणि इथं उंचावून फटका मारायच्या प्रयत्नामध्ये अजय सुद्धा बीट होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मात्र मंगेश या गोलंदाजाकडून. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. मोठ्या फटक्यांची गरज असेल मालवडी टीमला. आणि हा चेंडू थांबणार नाही. बोनस भेटला इथे. चौकार. यष्टीरक्षकने चुकी केली आणि इथं फुकटचा 4 धावा मात्र चौकार मिळतोय. ते मात्र मालवडी टीमला धापलक जाऊन पोहोचलंय 14 या अंकावरती. तर स्टेट ऑन ग्राउंड खेळलेला फटका त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. अजूनही ओपनिंग जोडी क्रीज मध्ये तैनात आहे. तोपर्यंत मालवाडी टीम 2 षटकामध्ये सुद्धा मात्र धावा चेस करू शकतात. योगेशच्या मात्र बॅटच्या आणि बारक्या ना, बारक्याच्या आणि बॅटच्या चेंडूचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक दुसऱ्या सोबत आले. धावफलक जाऊन पोहोचले. पंधरा या अंकावरती. अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. प्रति षटकामागे 15 धावा कराव्या लागतील आपल्याला. 30 धाव्यांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 30 धाव्यांची गरज आहे मारवाडी टीमला. प्रत्येक षटकामध्ये 2 तरी षटकार येणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश का अविनाश. आणि हा चेंडू खूपच बाहेर जाणारा उसळी घेणारा चेंडू होता. सौर चेंडू 16 धावा धापलकावरती लागल्यात. आणि इथं गॅप मध्ये चेंडू थांबणार नाही. चौकार. चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. 4 धावा धापलकावरती लागल्यात. 20 धावा धापलकावरती आल्यात. अजूनही 25 धाव्यांची गरज आहे 11 चेंडू मध्ये. हे षटक निर्णायक आहे दोन्ही संघाच्या बाजूने. गोलंदाजी चांगली झाली तर सावरट टीमच्या बाजूने, फलंदाजी चांगली झाली तर नक्कीच मालवड टीमच्या बाजूने. परंतु या शेवटच्या चेंडूपर्यंत हा खेळ जाणार आहे. हा खराब चेंडू. आपण फेकीवरती ऑब्जेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट चेंडू आपण चेक करू. गोलंदाजाला वॉर्निंग द्या. नेक्स्ट चेंडू आपण लाईव्ह वर चेक करणार आहोत.
फ्री डिलिव्हरी आहे, तरीही ऑब्जेक्शन तुमच्यावरती आहे. एक धाव कंप्लीट झाले, दापलकर धावा लागल्यात 24. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एखादा फटका येणं गरजेचं आहे मालवणी टीमसाठी, अन्यथा नक्कीच शेवटचे षटक मात्र. आणि बॉल कसा आणि मारलाय कुठे, ह्यो घेत तो घेत. शेवटचा चेंडू. आणि सोपा झेल. बारक्याने मात्र ओपनिंगला काहीच करामत केली नाही. आपण खूप मोठी चुकी केलेली आहे. एकही चौकार आपल्या बॅटमधून संघासाठी आलेला नाही. ओपनिंगचा फलंदाज ज्ञानेश्वरने थोडस पुढे जाण्यापर्यंत होतं. धावा काही जास्त नव्हत्या. सभी धावा पलकावरती लागल्यात. अजूनही 19 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 3 षटकार खेचावत लागतील. गोलंदाजचं नाव काय? प्रवीण. व्यक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 4 घेऊन येतोय प्रवीण. पाहूया प्रवीण ना. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती, परंतु ओपनिंग फलंदाज अजूनही अजय स्ट्राईकला आहे. एक स्फोटक फलंदाज आहे. पाहूया, आपल्या संघ अडचणीमध्ये सापडलाय. आपल्या संघासाठी जो करो या मरोची शिस्ती करावी लागेल अजय या फलंदाजाला. हा पहिला चौकार अजयच्या बॅटमधून. 5 चेंडू 15 धाव्यांची गरज. चेंडू घ्यायचा आहे. आलाय. आणि इथं पाहूया दुसरी दाखवण्याचा प्रयत्न होणार का, आणि झालेला आहे, परंतु इथं धोक्याची घंटा. 4 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज. झाले एक सिंगल झाले. 14 धाव्यांची गरज.
3 चेंडू 14 धाब्यांची गरज. ज्ञानेश्वर स्वतःवरती नाराज. इथे 3 चेंडू ना. हा षटकार थांबणार नाही. चेंडू शंकरच्या बॅट मधून तुंग षटकार येतोय. अजून हे 8 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना पाहतोय आपण. शंकरच्या खांद्यावरती जबाबदारी, तसेच गोलंदाज कोण प्रवीणच्या खांद्यावरती जबाबदारी वांचोली टीम सावरी टीमची. हा गॅप मध्ये चेंडू चौकार. अटीतटीची लढत, शेवटचा चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. जबरदस्त रोमांचक सामना पाहायला मिळालाय. जे काही चेंडू मिस केलेत मालवणी टीमच्या फलंदाजांनी, ते जर मिस नसते तर आता हा विजय घोषित झाला होता. नक्कीच शेवटचा चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. मोठ्याच फटक्याची गरज आहे. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण काय सजवलंय. एक क्षेत्ररक्षक मागे ठेवलाय डायरेक्ट, अन्यथा हा चौकार मिळाला असता. आणि 2 धावांनी इथे पराभूत पत्करावा लागतंय ते मात्र मालवणी टीमला. चला आडोशी टीम, आपला निर्णय लगेच या. चला सेकंड करून घ्यायचे मालवणी टीम आपण. क्षेत्ररक्षण का, चला या आपली एंट्री फी जमा करा आणि मैदानामध्ये रवाना व्हा. चला माडवी टीम आपण सेकंड करून घ्यायचे. या सीझन मधला पहिला सामना आहे. जरी पराभव झाला तर नेक्स्ट मॅच आपल्याला अजून बऱ्याच होणार आहेत. त्यामुळे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो दोन्ही संघांना.